या स्वतःच्या कार्यकर्त्याला जे घडवलंय, माझे आदरणीय त्यांना मी गुरु मानतो, ते पुण्याचे संजय बबनराव भोसले यांच्या माध्यमातून हे मी काम सुरू केलं। पक्षामध्ये काम करत असताना तळागाळामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्याचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून होत आहे। या ठिकाणी मला 120 किलोचा डमरूला या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही जातीवादी करून या ठिकाणी निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करतात। एकमेव पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये, तो जातीपातीचं राजकारण करत नाही। सर्वांनी या ठिकाणी मला विनंती आहे, तुम्ही बघताय निवडणुका आल्या की धर्माच्या गोंधळ घालण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपल्याला सर्वांना मोदी आणि शहा यांच्या विरोधात बंड पुकारायचा आहे। आज या ठिकाणी कोल्हापूरच्या माध्यमातून त्यांना दाखवून देऊया की काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी चीज आहे। आज ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध नाहीये, आमच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय, युवकांनी करायचं काय? ऍडमिशनला गेला की ऍडमिशन मिळत नाही, पैसे भरावे लागतात। ग्रामीण भागातल्या युवकांना आणायचं कुठून? त्यांचा एवढा इन्कम बी नसतोय। हा सर्व प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातील युवकाला पडला पाहिजे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकानं जागा झालं पाहिजे आणि हीच वेळ ते ह्यांना दाखवून देण्याची। आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्व युवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तुम्ही या ठिकाणी काम कराल, ती भूमिका बजवाल अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद युवराज। साईडला जे प्रेक्षक आहेत त्यांनी उजव्या बाजूला येऊन बसायची कृपा करायची आहे। यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी विभागाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजाननराव जाधव यांना हे आपल्याला आपले विचार प्रकट करतील। महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महाराष्ट्राचे मराठी सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय व्यासपीठ। आज मला वाटतंय कोल्हापूर जिल्ह्याचं भाग्य फार मोठं आहे। इचलकरंजी शहरामध्ये गेली 5 ते 10 वर्ष झाली आज सभा आपण मागत आहोत। योगायोगानं या इचलकरंजी शहरामध्ये सभा मिळाली आणि तुमच्या सर्व लोकांनी माननीय राजसाहेबांचं दर्शन मिळाल्यासारखं आहे। मला वाटतं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले कित्येक वर्षाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आपण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही लोक म्हणतात की काही नाही, पण निश्चितपणाने या ठिकाणी मी सांगतो की कोल्हापूर जिल्ह्याच्या महानगरपालिकेवर एक नगरसेवक आहे। हुपरी शहरामध्ये 3 नगरसेवक आहेत, वडगाव शहरामध्ये 1 नगरसेवक आहे आणि ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 33 ग्रामपंचायत सदस्य या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत। ग्रामीण भागामध्ये काम करत असताना बऱ्याच अडचणी येत असतात। परवाच एक दौरा झाला 6 महिन्या पाठीमागं, आंबेडकर साहेब, नांदगावकर साहेब या भागातून मला वाटतं शाहवाडी पन्हाळ्यापासून ते इकडं शिरोळ तालुक्यापर्यंत एक दौरा केला। या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य लोकांचं काय हाल होत आहे किंवा काय नाही हे त्यांनी प्रत्यक्षात या 6 महिन्या पाठीमागे बघितलंय। आज सर्वसामान्यांचं नेतृत्व करत असताना आम्हाला देखील बऱ्याच अडचणी येतात। या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी असल्यामुळं
या भागामध्ये मला वाटतं सर्वसामान्य शेतकरी असू दे, सर्वसामान्य माणूस असू दे, या ठिकाणी आज देखील अजून देखील माझ्यामध्ये एस टीनं असून दे, ट्रकनं असून दे, रेल्वेनं असून दे, हे वाहतूक केली जाते. आणि मला वाटतं या ठिकाणी प्रत्येक वाहन माझ्या मतानं हात केले की थांबलं जात आहे, पण रेल्वे इंजिन कुठल्याही परिस्थितीत थांबलं जात नाही. या ठिकाणी सर्वसामान्य सर्व जनता घेऊन सर्वसामान्य सर्व डबे जातपात कुठलीही न मानता या ठिकाणी माननीय राजसाहेबांनी जे प्रवास चालू केला आहे त्या प्रवासाचं इंजिन हे चिन्ह आहे. मला वाटतं या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे, पण या ठिकाणी आमदारकीची तयारी करा असं आम्हाला मुंबईमध्ये सांगितलं होतं आणि त्या माध्यमातून आज ही सभा मिळाली. हे अतिशय आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या संघटनेच्या वतीनं अतिशय आनंददायी आहे. त्या सर्व सभा लावलेल्या सर्व नेते मंडळींचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मला वाटतंय या सरकारच्या काळामध्ये मी देखील ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा सहकारी संस्था सर्व संस्थांचं सर्व चेअरमन सदस्यपद वगैरे भोगलेलं आहे. या ठिकाणी हे सरकार भ्रष्टाचार नाही म्हणतात, पण मला वाटतं हे सरकार 100% भ्रष्टाचार आहे. यामध्ये बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. पण गावामध्ये ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आम्ही चालवतो त्या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी एक साधा मार्ग आहे. ग्रामपंचायतीमध्ये एक नवीन क्लार्क घेतला, त्या क्लार्कच्या ठिकाणी मला वाटतंय त्याला 4 ते 5 हजार पगार देतात आणि शासनामातून त्याचा 12 का 13 हजार रुपये पगार टाकला जातो शासनाचा. ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, ते किती पैसे लोकांनी देतात हे काहीच माहीत नाही. कारण आम्ही हे बऱ्याच लोकांनी माहिती घेतलेले, या माहितीच्या ठिकाणी बरीच लोक आम्हाला देखील सांगतात अण्णा या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये 5-6 हजार रुपये पगार ऑपरेटरने दिला जातो आणि बाकीचं कुठं पैसे जातात काय माहीत नाही. आमच्या वरिष्ठ लोकांनी ते आम्ही मागणी मागच्या वेळेला केलेली आहे. त्या पद्धतीने तिने येणाऱ्या आता विधानसभेमध्ये सगळेजण नेटानं आपण राहूया. तुम्ही सगळ्यांची साथ चांगल्या प्रकारे माननीय राजसाहेबांच्या पाठीमागे तुम्ही राहावं. या ठिकाणची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतंय या ठिकाणी बरीचशीच लोक या पक्षातून देखील निवडणूक लढवायला चांगल्या प्रकारे आम्ही तयारी केलेली आहे आणि त्या सर्व लोकांसाठी तुमच्या सगळ्यांच्या मुंबईच्या सर्व नेत्यांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद असावा. हा आशीर्वाद चांगल्या प्रकारे जर तुम्ही आमच्या पाठीमागे साथ दिली तर निश्चितपणे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदारकीच्या सर्व सीटा लढवण्याची तयारी आमच्याकडे आहे. हे निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून सांगतो. मला या जिल्ह्याचं सर्वसाधारण राजकारण जर पाहिलं गेलं तर सर्वसामान्य शेतकरी या इचलकरंजी शहरामध्ये यंत्रमाग कामगार हे जी लोकांची जर परिस्थिती पाहिली मला वाटतंय जर शेतकरी जर म्हटलं शेतकऱ्यांची लाईट मागलेली आहे. सर्वसामान्य उद्योजकांचं नुकसान केलेलं आहे. उद्योजकांची तर मला वाटतं लाईट बरेच युनिटांना दर वाढलेला आहे. या ठिकाणी उद्योजकांनी GST भरल्यामुळं नुकसान व्हायला लागल्या. सर्वसामान्य उद्योजक हा भरडला गेला चाललेला आहे. या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेला आमच्या सर्व नेते मंडळींनी तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझं छोटं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. जे डाव्या बाजूला प्रेक्षक अजून देखील ह्या साईडला थांबले डाव्या बाजूला त्यांनी उजव्या बाजूला बसून घेण्याची कृपा करायची आहे. सर्वांनी जरा जोरात घोषणा देऊन सभेत अनेकदा जरा जान आणायचे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे तुम आगे बढो. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांना उमेदवार इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचा असा पाहिजे आहे की जो लोकसभेमध्ये स्वतःचा प्रश्न पोटतिडकीने मांडणारा असावा. हातकलंगडे मतदारसंघातील शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा प्रश्न पोटतिडकीने मांडणारा असावा. माझ्या गावाजवळून गेलेल्या पंचगंगेची जी गटारगंगा झालेली आहे त्याला पुन्हा गंगेचं स्वरूप प्राप्त करणारा असावा. आणि इचलकरंजीचं नाव जे मँचेस्टर नगरी म्हणून देशभरात जे प्रसिद्ध आहे त्याला पुन्हा वैभव करणारा असा खासदार निवडून द्यायचा आहे. यासाठी आपण इथं सर्व जमलेलो आहे. आदरणीय राजसाहेबांचे विचार आणि मोदी आणि शहाला हद्दपार करण्यासाठी राजसाहेब जे आव्हान करणार आहेत त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण इथे आलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे महाराष्ट्र निर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि
मी गडिंग्लज लोकसभा मतदारसंघातील आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नागेशजी चौगले यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण व्यासपीठावर यायचं आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे थोर घटनाकार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या कर्मातून जन्मलो ते आदरणीय आमचे दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करतो. सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व महाराष्ट्रीय सैनिक आणि माझ्या वाघ सिंहांनो, खरं तर महाराष्ट्र सैनिकांना वाघसिंह म्हटलं जातं कारण आपल्या पक्षामध्ये लांडगे राहत नाहीत. हा राजसाहेबांचा पक्ष आहे, हे विचारही तसेच असावे लागतात. मी ग्रामीण भागाचा जिल्हा अध्यक्ष आहे. कागल विधानसभा, चंदगड विधानसभा आणि राधानगरी विधानसभा राजसाहेबांनी माझ्याकडं काम करण्याची संधी त्यांनी मला दिली आणि ते काम करत असताना त्या भागामध्ये आंदोलनाचा भडीमार आम्ही आजपर्यंत केलेला आहे. गडिंग्लज तालुक्यात बघायला गेलं तर उद्योगधंदे किंवा MIDCचा प्रश्न बघायला गेला तर एकही MIDCमध्ये उद्योग नाही आहेत आपल्याकडे. चंदगडचा प्रश्न घेतला तर चंदगडमध्ये सुद्धा दौलतचा प्रकरण बघायला गेलं तर ते खूप वेगळं सुरू आहे. राधानगरीचा विषय असेल किंवा भुदरगडचा विषय असेल, या भागामध्ये काम करत असताना सर्व गटातटाचं राजकारण केलं जातं आणि या गटामध्ये आपण महाराष्ट्र सैनिक आणि राजसाहेबांचे विचार घेऊन आपला सैनिक पुढे जातो आहे. काम करत असताना बऱ्याच गोष्टी केल्या. आजपर्यंत जेवढी आंदोलनं आम्ही केली ती अर्धवट कुठलीही सोडलेली नाहीत. जे आंदोलन करतो ते तडीस नेण्याचं काम त्या भागामध्ये आम्ही केलेलं आहे साहेब. गडिंग्लजमध्ये उपजिल्हा रुग्णालय म्हणून आपलं कोल्हापूर जिल्ह्यानंतर तर सर्वात मोठं उपजिल्हा रुग्णालय आहे साहेब. त्या रुग्णालयाचा कारभार पाहता जवळजवळ वर्षाला बऱ्याच महिलांचं ज्या आजारी असायच्या किंवा गावामधून जे लोक यायचे त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी होत नव्हती. बऱ्याच वेळेला त्यांना पत्रक देऊन सुद्धा त्यांचं कान उघडणी होत नव्हती. राजसाहेबांनी आदेश दिला आहे, हात जोडून होत नसेल तर हात सोडून काम करा आणि हात सोडून काम करणारा हा महाराष्ट्र सैनिक आहे आणि आजपर्यंत हात सोडूनच काम केलेलं आहे. पत्राची भाषा कळाने तर लातीची गोष्ट त्यांना सांगितल्याशिवाय आजपर्यंत राहिलेलं नाही आहे. त्यावेळेला मला वाटतंय जवळजवळ माझ्यावर असणारे प्रभात साबळे असतील, शिवा मठपती असतील, या पोरांनी आजपर्यंत माझ्यावर जवळजवळ 38-39 गुन्हे दाखल करून घेतले. पण आम्हाला त्याची काय फिकीर नाही, कारण आमच्या साहेबांच्यावर जवळजवळ 100च्या वर गुन्हे दाखल आहेत. ज्या वेळेला आमची सत्ता असेल त्या दिवशी आमच्यावर एकही गुन्हा शिल्लक राहणार नाही, एवढा विश्वास या महाराष्ट्र सैनिकात आहे. हाच विश्वास घेऊन आपण सर्वजण जायचं आहे. आज जमलेला सर्व शेतकऱ्यांचा विषय असो, या शेतकऱ्यांचा आसूड मगाशी वाजत होतं आणि या ठिकाणी आज राजसाहेब आपला आसूड या कोल्हापूर जिल्ह्यात दाखवतील आणि मग या सरकारला समजायला लागेल. त्या विषयावर राजसाहेब आपल्याला बोलतीलच, पण मला सर्व महाराष्ट्र सैनिकांना एवढंच सांगायचं आहे की आज साहेब पेटून उठलेले आहेत, आपल्यात सुद्धा ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ती अशीच धगधग येणाऱ्या विधानसभेपर्यंत पेटून राहू देत आणि येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात 10च्या 10 आमदार आपण निवडून आणण्याची ताकद आणि ग्वाही या राजसाहेबांना या ठिकाणी देऊया, एवढंच या तुमच्याकडनं निमित्तानं सांगतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नागेश. अजून देखील जे प्रेक्षक ह्या साईडला उभे आहेत त्यांना समोर बसून स्क्रीनवरनं आपल्याला सभा पाहता येणार आहे, त्यामुळे आपण ह्या साईडला उजव्या बाजूला येऊन बसायची कृपा करायची आहे. यानंतर मनसेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आणि परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे
आमचे सहकारी मित्र सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय तानाजी सावंत फायटर यांना मी इथं येण्याची विनंती करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचं वंदन करतो. तसेच व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व नेते, सन्माननीय नेते, माझे सहकारी मित्र आणि ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून आलेल्या माझ्या सहकारी मित्र बंधूंनो, आजची सभा ही ऐतिहासिक सभा आहे. आजच्या सभेमध्ये जी काही समोर लोक बसलेले आहेत ती भाड्याने किंवा विकत आणलेली नाही आहेत, तर ती स्वयंस्फूर्तीनं लोक या ठिकाणी आलेले आहेत राजसाहेबांचे विचार ऐकायला. नाहीतर आपण परवा कोल्हापूरमध्ये पाहिलंच, म्हणे 2.5 लाख खुर्च्या होत्या. अरे अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2.5 लाख खुर्च्या नाहीत, तुम्ही आणल्या कुठून? मुंबईवरून? आता या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वातावरण गरमागरम झालेलं आहे. जसं महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं तसं पश्चिम महाराष्ट्राचंही वातावरण ढवळून निघालेलं आहे. आणि या वातावरणामध्ये काही स्वयंघोषित नेते किंवा अपघाताने झालेले नेते किंवा हुजरे करून झालेले नेते बरगळायला लागलेले आहेत. त्यातलं एक उदाहरण देतो. एक म्हणजे महत्त्वाचे, आपल्या ह्या परिसरातील, पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रेम करून व्यासपीठ देऊन मंत्री केलेले ते भुरट सदाभाऊ खोत. अक्कल नावाची चीज नाही या माणसाला, पण काहीतरी बरळत जातं. काल परवा माझ्या शिराळा तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामपंचायत आहे, गेले 10 वर्ष आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांचा शासकीय दौरा होता आणि दौऱ्याला गेल्यानंतर आता सत्ता आहे, BDO किंवा तिथल्या ग्रामसेवकांनी सांगितले मंत्री महोदय येत आहेत. मग त्या ठिकाणचे आमचे सरपंच, मनसेचे सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक सत्काराला थांबले होते त्यांच्या स्वागताला. आणि ते त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर सत्कार करायला येणाऱ्या माणसाला म्हणतात, तुम्ही लोकांवरती अन्याय करता, तुमची ग्रामपंचायत बरखास्त करतो. अरे खाऊ आहे का? तुम्हाला ग्रामपंचायत बरखास्त करायचा अधिकार दिला कुणी? शेतकरी आंदोलनामध्ये स्टेजवरती उभं राहून आबाळ हेपलायचं सोडून इथं ग्रामपंचायत बरखास्त करायला निघाला. त्याही वेळेला मी त्यांना चॅलेंज केलं होतं. त्यावेळेस त्यांच्याबरोबर शासकीय पूर्ण यंत्रणा होती, पोलीस कर्मचारी होते. त्यांना म्हणतात त्या तानाजी सावंतला तडीपार करा. अरे का तर तानाजी सावंतनी, तुम्ही कृषी मंत्री आहात आणि तुमच्या भाजपच्या सत्तेचं 33 लाखाचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून तुम्ही मला तडीपार करणार का? आणि तडीपारीची भीती घालताय कुणाला? आमच्या नेत्यावरती 100-150 केस आहेत. ते कधी घाबरले ना, त्यांचा सैनिक घाबरणार आहे का? अरे तुमच्या असल्या भिकेला भीक देत नाही आम्ही. प्रत्येक वेळेला दहशतीचं राजकारण. आज आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्राची अवस्था. पण केवळ आश्वासनं, घोषणा. नेहमी राजसाहेब सभेमध्ये विहिरींचं विचारतात मुख्यमंत्री महोदयांना. काय झालं विहिरींचं? आटपाडी, खानापूर, जत या साईडला अनेक भोगस विहिरी आहेत. त्याचे पुरावे मी सन्माननीय अभ्यंकर साहेबांना दिले होते. सन्माननीय राजसाहेबांनी स्टेजवरून बोलले होते. तुम्ही पारदर्शकता म्हणता, कुठली आली पारदर्शकता? मला एक साधा प्रश्न करायचा या सर्व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना पारदर्शकतेविषयी. एवढीच जर पारदर्शकता असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी प्रोटोकॉल म्हणून जो तलाठी असतो, छोटा विषय अभ्यंकर साहेब, तलाठी, तो तलाठी त्या ठिकाणी ड्रायफ्रुट्स का आणून देतो याचं मला जाहीर उत्तर द्यावं इथल्या सर्व नेत्यांनी. पारदर्शकतेचा तुम्ही विषय घेता, कुठं आली पारदर्शकता? आज आमच्या आया बहिणी, कष्ट काबड करणारे शेतकरी
व्यापारी सर्वजण चिंतेत आहेत, व्यथेत आहेत. मुलींची लग्न होत नाहीत, मुलांची लग्न होत नाहीत. का? तर यांनी नोटबंदी करून ठेवली. नोटबंदीमध्ये काय झालं? मी छोटा माणूस आहे, बाकी सर्व राजसाहेब बोलतात, वेळोवेळी भाषणातून बोलतात, पण मला जे जमतंय ते मला पटतंय ती गोष्ट मी सांगतो. ज्या वेळेला बँका सर्व ढबगाईला आल्या होत्या, बँका यांच्या व्यापाऱ्यांना कर्ज देत नव्हत्या, यांना भ्रष्टाचार करायला मिळत नव्हता, मग यांनी काय केलं? प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक कुटुंबाला जबरदस्तीनं बँकेमध्ये खातं खोलायला सांगितलं का नाही नागरिकांनो? सांगितलं ना. सुरुवातीला 500 रुपये भरून खाती खोलली आपण, परत 200 रुपये भरून भरली, पुन्हा 100 रुपये भरून भरली आणि पुन्हा मोफत केली. हे कशासाठी केलं? तर बँका सुधाराव्या म्हणून. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, बँका सुधाराव्या. मग संपूर्ण ही खात्यांचा व्यवहार झाल्यानंतर काय झालं? पलीकडं हा खात्याचा व्यवहार झाल्यानंतर बँका मजबूत झाल्या, भरपूर झाल्या, आणि आता या लोकांनी मुंबईतील, गुजरातमधल्या गुजराती व्यापाऱ्यांना देऊन 100, 200 कोटीची कर्ज ह्या आमच्या भागातून देत आहेत. गुढे-पाचगणी आमच्या मेनिखोरा परिसरामध्ये 125 एकर जमीन खरेदी केली. नॉन ॲग्रिकल्चर याने केला. याने आपण नागरिक कशासाठी करतो? त्या ठिकाणी शेती न करता काहीतरी व्यवसाय करणे, इमारत उभी करणे, उद्योग उभा करणे. ह्या बहादराने, हे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील चंपा यांच्या आशीर्वादाने झाडं लावायचा येणे केला. झाडे लावायचं कोण येणे करू शकतो का? आता आपण शेतकरी बांधव आहे समोर सर्व, आपण ऊस लावायला येणे करायला पाहिजे का? मला सांगा. त्यांनी झाडं लावायचा येणे करून नांदगावकर साहेब 25 कोटीचा मॉर्गेज जस्त केला. 100 कोटीचं ही लोक कर्ज करणार होते. मी ते थांबवलं, त्याच्याविरुद्ध मी तक्रार केली. आणि हे म्हणतात पारदर्शकता. कुठली आली पारदर्शकता? कालच ते चंद्रकांत दादा काहीतरी बोलले साहेबांविषयी, पश्चिम महाराष्ट्राविषयी आहे. चंद्रकांत दादा आहेत म्हणून मी बोलतो. तुम्ही कुठल्या मतदारसंघातनं आजपर्यंत निवडून आलाय का? साध्या ग्रामपंचायतमधनं निवडून आलाय का? आणि तुम्ही कुठल्या नेत्याविषयी बोलताय? म्हणे काँग्रेसला फायदा होतोय. अरे आम्हाला काय करायचं? कुणाला फायदा होतोय? तुमची घाण आमचा नेता काढतोय, तुमची फाडले टराटरा आमच्या नेत्याने आता घाबरायला लागलाय, म्हणून तुम्हाला आता वाईट वाटतंय. आम्हाला काय घेणं देणं त्या गोष्टीशी? तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी एक इश्यू करायचा, त्याच्यावरती बोलायचं. मध्ये मध्ये मानेला पट्टा घालून फिरत होते. मी त्यांच्या कार्यकर्त्याला विचारलं, म्हटलं काय झालं, कशाला पट्टा घातलाय दादानी? सांगलीमध्ये आमच्या आले होते. तर म्हटलं गाडी खड्ड्यात गेली आणि मान लचकली. अरे तुम्ही स्वतःचा खड्डा चुकवत नाही, कुठं महाराष्ट्राचे खड्डे मुजवायला निघालाय ते तुम्हाला जमत नाही. आणि तुम्ही लागलाय राजसाहेबांचं मापं काढायला. मी एवढंच बोलतो ह्या भाजपच्या नेत्यांना, स्वयंघोषित नेत्यांना, की राजसाहेब अंगार आहे, तुम्ही सगळे भंगार आहात, लक्षात घ्या. कारण राजसाहेबांनी पक्ष स्थापन केला त्यावेळेला अखंड महाराष्ट्राचा दौरा केला. अखंड महाराष्ट्रामध्ये जाऊन शेतकरी, कष्टकरी वर्गांची विचारपूस केली, आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं आणि नंतर पक्ष स्थापन केला. आणि मला आठवतंय ती पहिली सभा मित्रांनो, पहिल्या सभेमध्ये राजसाहेब बोलले होते, जगाला हेवा वाटेल असा मला महाराष्ट्र घडवायचा आहे. हे फक्त राजसाहेबच बोलू शकतात, दुसरं कोणी बोलू शकत नाही. महाराष्ट्राविषयी कळवळा फक्त राजसाहेबांना नाही, बाकी कुठल्या नेत्यांना नाहीये. आणि त्यानंतर साहेब काय बोलले होते आमच्या शेतकरी बांधवांसाठी, की माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी एवढा प्रगल्भ झाला पाहिजे की तो जेव्हा ट्रॅक्टरवरती बसेल तेव्हा जीन टी शर्ट घालून बसला पाहिजे. आज बसतोय की नाही मित्रांनो? मग अशा नेत्याविषयी तुम्ही बोलत असाल तर तुमची ती पात्रता नाहीये. मध्ये विनोद तावडे काहीतरी बोलतायत, कोण काहीतरी बोलतात, आमचे नेते मंडळी त्यांचा समाचार घेतील. पण मी एक छोटासा महाराष्ट्र सैनिक आहे. माझी भावना मी इथं जाहीर प्रकट करतो की काँग्रेसला फायदा होतोय, राष्ट्रवादीला होतोय, स्वाभिमानाला होतोय, कुणाला होतोय, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. कुणाला व्हायचा त्याला होऊ दे. पण साहेबांनी आत्ताची भूमिका घेतली ती योग्य घेतलेली आहे. कारण ज्या 2014च्या निवडणुकीमध्ये राजसाहेबांनी जाहीर पाठिंबा दिला मोदी पंतप्रधान होण्यासाठी, तुम्ही काय केलं? 2014ला विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमचे 5 आमदार फोडून नेले.
त्याच्यानंतर काय केलं शिवसेनेवाल्याने आपण पाहिलंच. मग जो आमचं घर विस्कटायला येतो, जो आमच्या घराव घाला करतो, महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आमचं घर आहे, कुटुंब आहे. आणि कुटुंबावरती जर हल्ला करणाऱ्या माणसाचा आपण काय करतो नागरिको? आपल्या कुटुंबावर जर एखादा येत असेल तर आपण काय करणार आहे? त्याचे डोळे फोडले पाहिजे की नाही फोडले पाहिजे? मग आता हीच वेळ आहे या भाजप आणि शिवसेनेची डोळे फोडायची, त्यांना त्यांची जागा दाखवायची. सगळ्या मनसैनिकांनी, महाराष्ट्र सैनिकांनी, पश्चिम महाराष्ट्राच्या सहित महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो, या निवडणुकांमध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजप शिवसेना हे आपले प्रमुख विरोधी आहेत. कारण त्यांच्यामुळे आपलं नुकसान झालंय आणि त्यांना सोडायचं नाही म्हणून त्यांच्या विरोधी प्रचार करायचा, जास्तीत जास्त प्रचार करून त्यांना हरवण्याचंच काम आपण सर्वांनी करायचं. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डाव्या बाजूच्या प्रेक्षकांना परत एकदा विनंती आहे की त्यांनी उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. इथं स्क्रीनची व्यवस्था आहे, आपल्याला सभा व्यवस्थित पाहायला मिळणार आहे. जे टॉवरच्या खाली थांबल्या प्रेक्षकांना विनंती आहे त्यांना मार्ग करून द्यायचा आहे, उजव्या बाजूला बसायचं आहे. धन्यवाद फायटर साहेब. आपण येथील कृषी मंत्र्याचा आपण एक बुरका फाडलेला आहे आपण सभेच्या माध्यमातून. जे खोटा आणि भाबडा चेळा घेऊन शेतकऱ्यांना जे फसवणारे जे कृषी मंत्री आहेत त्यांची पोरखेल केलेले आहे आपण सगळे इथं. आणि गोरगरिबांची कैवारी म्हणून आपण इथं महाराष्ट्र सैनिकांना जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपले मनसैनिक आपल्याला आपले विचार पुढे नेतीलच. मी यानंतर मनसेचे उपनेते आदरणीय परशुरामजी उपरकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपण व्यासपीठावर येऊन आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आणि पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब यांना अभिवादन करून आज या ठिकाणी राजसाहेबांची सभा ऐकण्यासाठी कोल्हापुरातली जनता, कोल्हापुरातील नागरिक आणि मनसैनिक मोठा उत्साह घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी आज राजसाहेब गेल्या 14 तारखेपासून ज्या ज्या घटना सांगतायत, ज्या ज्या घटनेचे पुरावे देत आहेत, ते पुरावे आता सर्वसामान्य नागरिकांना पटू लागलेले आहेत. हे सरकार कसं फसवू आहे, या सरकारने गेल्या 4 वर्षात कसं लोकांना फसवलंय, त्याच योजना वेगवेगळ्या नावाने आणल्या आहेत आणि त्याच योजना आणत असताना यामध्ये मोठा भ्रष्टाचार करून या योजना लोकांपर्यंत न जाता या मधल्या एजंटांपर्यंत गेले आहेत. हेही राजसाहेबांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि गेल्या या काही दिवसामध्ये हे राजसाहेबांचं जे वादळ संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने करत आहे. कारण या वादळामुळे, या राजसाहेबांच्या सर्व सभेंमुळे एक लोकांना आणि विरोधी पक्षाला पूर्णतः सळो की पळो काढून सोडण्याचं काम खऱ्या अर्थाने राजसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. या निवडणुकीपूर्वी अनेक पक्षातले लोक भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. कोण कोण वेगवेगळ्या पक्षातून काहीतरी मिळेल म्हणून गेलेले आहेत. पण त्यांच्या मनामध्ये आता नवीन भीती निर्माण झालेली आहे की राजसाहेबांच्या या भाषणातून, सभेतून जनता आता मनसेकडे आकर्षित होते आहे आणि राजसाहेब खऱ्या अर्थाने या राज्याला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने करणार आहेत असं आता स्वप्न लोकांना वाटू लागलेलं आहे. येता येता मी काही माझ्या कोल्हापूर मधल्या मित्रांना भेटलो. मित्रांना विचारल्यानंतर काय वाटतं हो तुम्हाला की खरोखर आता राजसाहेबांना हा राज्य त्यांच्या हातात देण्याची गरज आहे.
कारण आतापर्यंत असलेले सर्व हे विरोधी पक्षाचे नेते असून दे, मंत्री असून दे, एकही राजसाहेबांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार होत नाही आहेत. आज लोकांना दिशाभूल करून, लोकांना वेगवेगळं सांगून किंवा एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करून जनतेचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. पण राजसाहेब मात्र ह्या सरकारने जनतेला गेल्या 4.5 वर्षात कसं फसवलंय, देशाला कसं फसवलंय ते सांगण्याचं काम आज राजसाहेब करतायत. आज जगाच्या पाठीवरती हा एकमेव नेता आहे की एकही उमेदवार आपला उभा नाही आहे. पण जनतेला जागृत करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत. 7 ते 8 सभेमध्ये लोकांच्या जनतेमध्ये मनामध्ये एक निश्चय झालेला आहे की महाराष्ट्राला दिशा देणारा नेता म्हणजे राज ठाकरे आहेत आणि या राज ठाकरेच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. आज घराघरातल्या महिला भगिनी पण आज राजसाहेबांबद्दल नाक्या नाक्यावरती जे पुरुष मंडळी, तरुण मंडळी आणि महिला भगिनी जिथे मंडळ असतील त्या मंडळामध्ये जाऊन एकच चर्चा करतायत की ती राजसाहेबांची. आणि म्हणून आपल्याला मी एकच सांगेन की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सर्वांनी आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्राला लुटलेलं आहे. या पश्चिम महाराष्ट्रातल्या नागरिकांना अगदी त्यांच्या घरादारावरती नांगर फिरवण्याचं काम केलेलं आहे. ज्या असलेल्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा असून दे किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असून दे, या कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याला समाधान दिलेलं नाही आहे. तरुणांना तर संपूर्ण देशोधडीला लावलेलं आहे. कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या आणि असलेल्या नोकऱ्या त्यांच्या घालवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. या सरकारला खऱ्या अर्थाने जरी आपले उमेदवार उभे नसले तरी साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे आपल्याला की मोदी आणि शहा ही जोडी क्षितिजावरून नष्ट करायची आहे, त्यांना या राजकारणातून संपुष्टात करायचं आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागलं पाहिजे. आणि असलेल्या या आपल्या कार्यातून ज्या ज्या उमेदवाराला फायदा होईल तो झाला तरी चालेल, पण पुढचा असलेला काळ हा राजसाहेबांचा असणार आहे. आणि हा राजसाहेबच या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करतील अशा प्रकारची आता सर्व जनतेच्या मनामध्ये एक आशा निर्माण झालेली आहे. आता जनता राजसाहेबांच्या गेल्या 2014ची ब्ल्यू प्रिंटची आठवण करतायत. आणि या ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून राजसाहेब या अखंड महाराष्ट्राचा योग्य दिशेने, योग्य प्रकारे शेतकऱ्यांना हवा असा आणि तरुणांना दिशा देणारा विकास करतील अशा प्रकारची आशा सर्वसामान्य पक्षाच्या मतदार असल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहेच. त्याचप्रमाणे तर विरोधी पक्षांच्या पण मनामध्ये आता निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीच्या कालखंडानंतर या पक्षाकडे अनेक लोकांचा रीग येण्याची लागेल. कारण राजसाहेबांच्या या नेतृत्वाला आणि राजसाहेबांच्या नेतृत्वानंतर असलेल्या या सर्व असलेल्या विकासाला जनता पाठिंबा देईल. आणि आपण पण या संपूर्ण महाराष्ट्रात भाजप शिवसेनेच्या युतीचे उमेदवार हरवण्यासाठी सज्ज व्हाल, अशा प्रकारची मी आपल्याकडून आशा बाळगतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उपरकर साहेब. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा हृदय सम्राट आदरणीय अमितजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी विभागाच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. 2014 साली जे खोटे आश्वासन देऊन हे सरकार जे सत्तेवर आलं
त्यातील एक ठळक आश्वासन असं होतं की एक कट्टर हिंदुत्वाला मत द्या, एक मत हिंदूंसाठी. इथं बऱ्याच बसलेल्या माणसांनी देखील, महाराष्ट्र सैनिकांनी देखील एक मत हिंदूंसाठी म्हणून एक मत हिंदूंसाठी दिलेलं. परंतु आपल्याला 2014 पासून ते 2019 या 5 वर्षाच्या कालामध्ये आपल्याला खरं वाटलं की काय हे हिंदुत्वाचं सरकार आहे काय? कारण रात्री 2014च्या अगोदर आपण 11-11, 12-12, 1-1 वाजेपर्यंत गणपतीची मिरवणूक मोठ्यानं डॉल्बी लावून नाचत होतो. आतापर्यंत असं होतंय का या 2014 पासून 19ला? 9ला पोलीस काठी घेऊन डॉल्बी बंद करतात आणि सांगतात की आता या आणि हिंदुत्वाचं सरकार म्हणतात ते. आज सकाळी 149 आणि 111 नोटीस दिली की या सभेसाठी यायचं नाही म्हणून. अशा बऱ्याच नोटिसा पोलिसांनी आम्हाला दिलेल्या आहेत, आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकांना दिलेल्या आहेत. परंतु ह्या कुठल्याच नोटिशींना महाराष्ट्र सैनिक कधी घाबरला ना घाबरणार. आणि या खोट्या हिंदुत्वाचा बाधा फुटलेल्या या भाजपच्या हिंदुत्वाच्या बाबतीत पुतनाबाईचे प्रेम उपाळून येत आहे. या हिंदुत्वाचा कैरात घेऊन गोहत्या थांबवण्याचा एक हाती उच्चवर्णीय माणसाच्या घरात गाई म्हशी ज्यांनी पाळल्या जातात त्या सर्वसामान्य माणसांनी शेण काढायचं काम करायचं आणि बोक्यांनी लोण्याचे गोळे खायचे. आणि अशाच प्रकारच्या ह्या हिंदुत्वादी सरकारला उलटपालट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुलूक मैदान तोप आदरणीय संदीपजी देशपांडे यांना विनंती करतो गो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी महाराष्ट्र सैनिक, सर्वांना जय महाराष्ट्र. आता ही सभा चालू होण्यापूर्वी आज सकाळी एका विनोदी मंत्र्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. राजसाहेबांना आव्हान देत होते की हरिसालची जी पोलखोल माननीय राजसाहेबांनी केली आहे ती खोटी आहे. मला या भारतीय जनता पक्षाची एक गोष्ट कळत नाही, तुम्ही कोणाला आव्हान देताय आणि कोणाला आव्हान द्यायला सांगताय, तो माणूस तरी नीट निवडा. राजसाहेबांना आव्हान कोण देणार? विनोद तावडे, ज्याला त्या राजनाथ सिंग साहेबांच्या बॉडीगार्डनी धक्के मारून गाडीतनं आकलून दिलं, तो आव्हान देणार आम्हाला? किमान मिनिमम लायकी असलेला माणूस तरी शोधा आम्हाला आव्हान द्यायला. आम्ही क्लिप खोटी दाखवली. माझं विनोद तावडे साहेबांना जाहीर आव्हान आहे, माझ्या बरोबर हरिसालला चला. एक जरी गोष्ट माननीय राजसाहेबांनी सांगितलेली एक जरी गोष्ट खोटं निघाली तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, मी राजकारणातनं बाहेर जायला तयार आहे. आणि जर खरी निघाली तर विनोद तावडे साहेब राजकारण नाही महाराष्ट्र सोडायला लावू तुम्हाला, हेही तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ज्या पद्धतीने माननीय राजसाहेब पोलखोल करतायत भारतीय जनता पक्षाची, आपण म्हणतो ना बुडाखाली अंगार लागणं, असं बुडाखाली अंगार लागलाय त्यांच्या. एकतर काय त्याची उत्तरं द्यावी ती उत्तरं नाहीत त्यांच्याकडे. त्यामुळे मग तुम्ही सुपारी घेतलीत. आमचा विषय काय आहे? माननीय राजसाहेब काय सांगतायत प्रत्येक सभेतनं? 2 कोटी रोजगार देणार होतात तुम्ही, कुठे गेले? आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होतात तुम्ही,
कुठे गेली? आमच्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देणार होतात तुम्ही, कधी दिलात? आज ज्या पद्धतीची हुकुमशाही या देशावर चाललेली आहे, आतापर्यंतच्या इतिहासात कधीतरी सुप्रीम कोर्टाच्या जजवर ही वेळ आली होती का की त्यांना रस्त्यावर यावं लागलं, प्रेस कॉन्फरन्स करावी लागली आणि सांगावं लागलं की आमच्यावर दबाव आहे? रात्रीच्या रात्री सीबीआयचा चीफ तुम्ही बदलून टाकलात, मग ही हुकुमशाही नाहीये? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्हाला द्या. तुम्ही आमच्यावर आरोप करता आम्ही सुपारी घेतली म्हणून. आम्ही विडा उचललाय, विडा. तुम्हाला या दोन जे आहेत, दुर्योधन आणि दुःशासन, या दुर्योधन आणि दुःशासनाला संपवण्याचा विडा माननीय साहेबांनी उचललाय आणि त्याच्यासाठी या तमाम जनतेची साथ लाभलेली आहे. मला त्यांना एकच सांगायचंय, मुख्यमंत्री रोज काही ना काही माननीय राजसाहेबांबद्दल बोलतायत. या मुख्यमंत्र्यांची अवस्था अशी झाली आहे, राजसाहेबांच्या प्रश्नाची उत्तरं नसल्यामुळे झालाय डोक्याचा भुगा. राजसाहेबांची या प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळे डोक्याचा झालाय भुगा आणि मुख्यमंत्र्यांची अवस्था म्हणजे हवा गेलेला फुगा. झाले की नाही? त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माझं एकच सांगणं आहे, राजसाहेबांच्या बद्दल वेडवाकडं बोलू नका, नाही तर गाठ या तमाम महाराष्ट्र सैनिकांची आहे. मुख्यमंत्र्यांना मुंबई ते नागपूर जायचे वांदे करून टाकू. माननीय राजसाहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धन्यवाद. नव्याने जाग पेटू दे आग मराठी माननीय राजसाहेबांना विनंती करतो की शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. तसेच प्रबोधनकार ठाकरे यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी सटकून टाकती राख नव्याने जाग आता फार वेळ मी आपल्यामध्ये आणि राजसाहेबांमध्ये घेणार नाहीये. मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सहर्ष स्वागत. आदरणीय माननीय सन्माननीय राजसाहेबांना चांदीची गदा व हार देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीनं मोडकळीस आलेला यंत्रमागाचा व्यवसाय पुन्हा एकदा जोमानं चालावा यासाठी यंत्रमागाची प्रतिकृती राजसाहेबांना भेट देण्यात येत आहे.
यानंतर सन्माननीय राजसाहेब आपल्याला संबोधित करतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेहमीच नाही काढलं. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज बऱ्याच महिन्यांनी वर्षांनी मी इचलकरंजीमध्ये आज येतोय आपल्या दर्शनाला. निमित्त आहे लोकसभेची निवडणूक. निवडणुकीचा प्रचार करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवत नाहीये, उमेदवार उभा केलेला नाहीये. परंतु या देशावरती आलेलं संकट हे दूर व्हावं, नरेंद्र मोदी आणि अमित शहा नावाचं संकट या देशावरनं दूर व्हावं, याच्यासाठी म्हणून मी महाराष्ट्रभर प्रचार करतोय. दुपारी मी आलो इचलकरंजीमध्ये. आल्यावरती मी जरा थोडी माहिती घेत होतो, काही गोष्टी तपासत होतो. मला काही जणांनी, हा काय मला काही नवीन नाही विषय, मला काही यंत्रमागाचा इचलकरंजीमधला, पण ती माहिती घेत असताना लक्षात आलं 1904 साली यंत्रमाग इथे इचलकरंजीमध्ये सुरू झालं. 1904 साली, म्हणजे त्यावेळेला महात्मा गांधी देखील भारतामध्ये आलेले नव्हते. म्हणजे महात्मा गांधींनी सूत काढायच्या अगोदर इचलकरंजीने सूत काढायला सुरुवात केली होती. आणि केवढ्या गोष्टी या इचलकरंजीमध्ये झालेल्या आहेत. 1970 साली म्हणजे आज आपण म्हणतो की रतन टाटा यांनी नॅनो नावाची गाडी काढली, एका छोट्या परिवारासाठी. जेव्हा त्यांनी बघितलं की स्कूटरवरती एक फॅमिली, एक परिवार, नवरा बायको मुलं एका स्कूटरवरती जात आहेत, 2 चाकांवरती अपघात होतात, म्हणून त्यांनी एक स्वप्न पाहिलं रतन टाटांनी की एक छोटी गाडी काढावी जी त्या लोकांना परवडेल, आणि म्हणून नॅनो नावाची गाडी काढली. आणि ही गाडी काढली 2000 मला असं वाटतं 8च्या सुमारास काढली आता. पण या प्रकारची छोटी गाडी काढण्याचा पहिला विक्रम हा इचलकरंजीमध्ये 1970 साली झालेला आहे. त्या गाडीचं नाव होतं मीरा. इतके हरहुन्नर, इतके लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि हे महाराष्ट्राला शिकवत आहेत मेक इन इंडिया. आमचा महाराष्ट्रामधला मराठा, आज जिथे पाकिस्तान आहे तिथे एक अटक नावाचा किल्ला आहे, त्याच्यावरती भगवा फडकून आले होते, म्हणून म्हणतात की मराठे अटकेपार झेंडे फडकवून आले. सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र पुढारलेला आहे. मी ज्या वेळेला रतन टाटा म्हणाले होते मी गुजरातचा विषय, त्यावेळेला मी गुजरातला गेलो होतो. काही नाही, सुरुवात करत होते मी. त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं मी जिकडे जिकडे जायचो तिकडे तिकडे माझ्या बरोबर कोणतरी तिथला SP बरोबर असायचा, कलेक्टर बरोबर असायचा, आणि सकाळपासून रात्रीपर्यंत आपले ते मोदींची स्तुती, मोदी असं करतात, मोदी तसं करतात, मोदी तसं करतात. म्हटलं अरे काय चाललंय दिवसभर, मला काही कळायचं नाही. बरं, असंही काही फार मोठं विलक्षण काही दिसत नव्हतं.
त्याही परिस्थितीमध्ये तिकडे गुजरातमध्ये माझी जी शेवटची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये मी म्हटलं होतं, मला तिकडच्या गुजरातमधल्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती मी त्यांना सांगितलं होतं, म्हटलं हे सगळं ठीक आहे, म्हटलं करताय बिरताय, पण आजही देशामध्ये इंडस्ट्रीच्या बाबतीत असेल नाही तर कोणत्याही बाबतीत महाराष्ट्र हा 1 नंबरलाच आहे. आणि त्याचा कोणा राजकारणाशी काही संबंध नाहीये. या मातीवर झालेले संस्कारच तसे आहेत की इथला प्रत्येक माणूसच तसा आहे. आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात करणाऱ्या इचलकरंजीमध्ये आज माझी सभा होते, आपलं सर्वांचं दर्शन होतंय. मी या सभा घेतोय. माझी पहिली गुढीपाडव्याला सभा झाली, त्याच्या अगोदर 2 मेळावे झाले, नंतर मग नांदेडला झाली सभा, काल माझी सोलापूरला झाली, आज इचलकरंजीला, उद्या साताराला. माझा उमेदवार नाही, मी निवडणूक लढवत नाही, तरी भाजपवाले फडफडत आहेत. निवडणूक आयोगाकडे तक्रार करतायत. खर्च मोजायचा कशात? आमच्या खात्यात. मोजायचा कशात म्हणजे काय? आम्ही खर्च करतोय, आमच्याच खात्यात मोजणार ना. त्यांना समजत नाहीये उत्तरं कशी द्यायची आहेत, काय उत्तर द्यायची. राज ठाकरे जे प्रश्न विचारतोय, राज ठाकरे ज्या क्लिप्स दाखवतोय, याची उत्तरं काय द्यायची आहेत हे भाजपवाल्यांना कोणालाही समजत नाहीये. कारण त्यांना अपेक्षाच नव्हती अशा गोष्टींची की जुनं काहीतरी मी उकरून काढीन. आणि हे जे मी करतोय ना बाबांनो, मी तुम्हाला खरंच सांगतो की या गोष्टीमुळे या देशामध्ये याच्या पुढे भविष्यात एक गोष्ट निश्चित होईल की या देशामधला कोणताही राजकारणी ज्यावेळेला तुमच्यासमोर उभा राहील त्यावेळेला तो खोटं बोलणार नाही. तुम्हाला फुकटची स्वप्न दाखवणार नाही, खोटं बोलून तुमची मतं मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण जर समजा ती गोष्ट त्यांनी केली तर 5 वर्षानंतर अशाच क्लिप्स दिसणार. मी जे प्रश्न विचारतोय त्या प्रश्नांची उत्तर आहेत का भारतीय जनता पक्षाकडे? या देशाची लोकशाही संकटामध्ये घातली. या देशाचं सर्वोच्च न्यायालय, या सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश न्यायालयाच्या बाहेर येतात आणि पत्रकार परिषद घेऊन काय सांगतात तर लोकशाही धोक्यात आहे. 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत, या क्षणापर्यंत असा प्रकार कधी आजपर्यंत देशाने पाहिला नव्हता की सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश बाहेर येऊन पत्रकारांसमोर येत आहेत आणि बोलतायत की लोकशाही धोक्यात आहे. कोणत्या विषयामध्ये होता? कोणत्या विषयामध्ये ते बोलले लोकशाही धोक्यात आहे? इथल्याच एका न्यायाधीशाचा खून झाला. न्यायाधीशाचा खून झाला आणि त्या न्यायाधीशाचा खून झाल्यावरती त्याचा संशयाचं बोट हे अमित शहाकडे जात होतं. ती केस होती. ती ज्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये हा सगळा विषय ज्यावेळेला आला, ज्यावेळेला त्यांच्यावरती दडपणं यायला लागली, त्यावेळेला ते 4 न्यायाधीश रस्त्यावरती आले. देशाच्या इतिहासामध्ये असं आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. ते 4 न्यायाधीश रस्त्यावरती येऊन त्यांनी पत्रकार परिषद का घेतली याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय, या आरबीआयचे 2 गव्हर्नर, सरकारचं आमच्यावरती प्रेशर येत आहे, सरकार नको त्या गोष्टी आम्हाला करायला सांगतंय म्हणून या देशाच्या आरबीआयचे 2 गव्हर्नर राजीनामे देतात.
की आम्हाला नाही काम करायचं आहे, आम्ही राजीनामे देऊन मोकळे होतोय, आम्हाला तुमचं हे परवडत नाही, या गोष्टी तुम्ही ज्या सांगताय त्या कामी करणार नाही, जे आजपर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये कधीही घडलेलं नव्हतं. एक रघुराम राजन आणि दुसरे काय त्यांचं नाव उर्जित पटेल, या दोघांनी राजीनामे दिले. आमच्या देशातल्या एका पंतप्रधानाला एक झटका आला एके दिवशी आणि रात्री त्यांनी नोट बंद करून टाकली. आरबीआयच्या गव्हर्नरला माहिती नाही, देशाच्या मंत्रिमंडळाला माहिती नाही, अख्ख्या मंत्रिमंडळाला एका रूम मध्ये बंद करून ठेवलं, मोबाईल फोन काढून घेतले. पंतप्रधानांनी बाहेर जाऊन देशाला संबोधून सांगितलं आजपासून नोटा बंद. काय काय असं काय झालं? अशी कोणती गोष्ट होती? तो सर्वानुमते निर्णय का घेता येत नव्हता? आरबीआयच्या गव्हर्नरला तुम्ही विश्वासात का नाही घेतलत? या देशामधल्या नोटा बंद करायचा निर्णय तुम्ही एके रात्री घेता. या देशाच्या फायनान्स मिनिस्टरला माहिती नाही, मंत्रिमंडळाला माहिती नाही, आरबीआयच्या गव्हर्नरना माहिती नाही. बस एका माणसाला वाटलं की आज नोटा बंद करायच्या. त्यावेळेला या देशामध्ये जवळपास किती 14 का 16 लाख कोटी रुपये देशाचे फिरत होते तुमच्याकडे. एक रात्री बंद करून टाकले. का? म्हणे काळा पैसा आणायचा आहे. काळा पैसा आणायचा आहे? तुमच्या हातामध्ये देश आहे, तुमच्या हातामध्ये ईडी आहे, तुमच्या हातामध्ये इन्कम टॅक्स आहे, तुमच्या हातामध्ये सगळी गोष्ट तुमच्या हातामध्ये असताना तुम्हाला माहित नाही काळा पैसा कोणाकडे आहे, काळा पैसा कुठे आहे? काळ्या पैशावरती भारतीय जनता पक्ष बोलतोय. मग नोटा बंद झाल्यापासून आज 2014 सालापासून 2019 सालापर्यंत निवडणुकीला वापरलेला भारतीय जनता पक्षाचा पैसा आला कुठून, याचं तर त्यांनी उत्तर द्यावं मला. आज जे वारेमाप पैसे जे फेकतायत, करोडो रुपये फेकताय आज भारतीय जनता पक्ष, हे पैसे आले कुठून? कोणत्या काळ्या पैशाबद्दल बोलत होतात तुम्ही? म्हणे फेक करन्सी आहे म्हणे या देशामध्ये, फेक करन्सी, खोट्या नोटा होत. खोट्या नोटा किती होत्या? खोट्या नोटा बँगलोरच्या एका इन्स्टिट्यूटचा एक रिपोर्ट आहे. 500 का 800 कोटीच्या म्हणे खोट्या नोटा होत्या. 500-800 कोटीच्या खोट्या नोटांसाठी तुम्ही 16 लाख कोटी रुपये बंद करून टाकलेत. या नोटबंदीचा हेतू स्वच्छ नव्हता. मी काल म्हटलं हे सरकार सांगत होतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ म्हणून. 2 कोटी लोकांना रोजगार म्हणजे 5 वर्षामध्ये आजपर्यंत साधारणपणे 10 कोटी लोकांना रोजगार मिळाला असता. 10 कोटी लोकांना रोजगार याचा अर्थ घरामधली जर समजा 4 माणसं पकडली तर 20 कोटी लोकांचं घर उभं राहिलं असतं. पण एका नोटबंदीच्या निर्णयामुळे या देशातले अधिकृत आकड्याप्रमाणे 4.5 का 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या एका नोटबंदीच्या निर्णयाने. जीएसटी लावल्यामुळे अजून गेल्या. अनेक उद्योगधंदे बंद झाले. आज आमचा इथला यंत्रमाग तो देशोधडीला लागतोय, तो बंद होतोय, तो उद्ध्वस्त होतोय. त्याच्यामध्ये काम करणारे कामगार उद्ध्वस्त होत आहेत. कुठून शोधायच्या नव्या नोकऱ्या? कुठून शोधायचं नवीन काम? काय असा तुम्हाला झटका आला की ज्याच्यातनं तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? काय मिळालं, काय हाताला काय लागलं ते तर सांगा. या नोटबंदी, जीएसटी या कोणत्याही गोष्टीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक शब्द काढायला तयार नाहीत. काय म्हणतात? आणि जवानांच्या नावाने आम्हाला मतं द्या. मग मेक इन इंडिया कुठे गेलं? स्टार्टअप इंडिया कुठे गेलं? नमामि गंगा साफ करणार होते, त्याच्यासाठी 20,000 कोटी रुपये काढले होते, कुठे गेले?
जेवढ्या म्हणून योजना या माणसांनी सांगितल्या त्या सगळ्या योजनांच्या फक्त जाहिरातींवरचा खर्च हा 4,500 कोटी रुपयांचा आहे. फक्त जाहिरातींवरचा खर्च 4,500 कोटी. काय तुमच्या आमच्या हाताला काय लागलं? या देशाच्या हाताला काय लागलं? आज या देशामधली सगळ्यात मोठी एक विमान कंपनी जेट एअरवेज जवळपास आज बंद होतीये, बंद झाली. जे इतकी वर्ष जे उद्योग सुरू होते या देशामध्ये हळूहळू बंद पडतायत. नरेंद्र मोदी, तुम्ही कोणतं स्वप्न दाखवलं होतं मला? काय काय गोष्टी वारेमाप बोलले होते? परदेशातला पैसा म्हणे मी इथे आणणार आहे आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकणार आहे. हसू नका या गोष्टींना. ज्या वेळेला एक जबाबदार व्यक्ती, या देशाची जबाबदार व्यक्ती ज्यावेळेला तुम्हाला सांगते, या देशातल्या नागरिकांना सांगते की मी तो काळा पैसा बाहेरून आणीन आणि तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकीन, देशाच्या 125 कोटी लोकांच्या, 125 कोटी सोडा, त्याच्या अर्ध्या लोकांच्या जरी टाकले, येणार कसे आहेत पैसे? एक 2 का 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. माझ्याकडे एक पत्रकार आहेत मुंबईमधले, ते माझ्याकडे एक व्यक्ती घेऊन आले. ती व्यक्ती इंग्लंडमध्ये राहते, लंडनमध्ये राहते, मराठी व्यक्ती आहे आणि स्वित्झर्लंड मधल्या ज्या काही बँका आहेत, या बँकांच्या सगळ्या बँकांची मिळून आता एक काहीतरी वेगळी बँक झाली, UBS का काहीतरी अशा प्रकारची काहीतरी बँक झाली आहे. म्हणजे सगळ्यांची मिळून एक काहीतरी संस्था झाली आहे. त्या संस्थेत ती व्यक्ती काम करते. ते मुंबईमध्ये आले होते, त्यांना भेटायचं होतं मला. मग म्हणणं मला भेटण्यासाठी म्हणून मला त्या पत्रकारांनी फोन केला. मला बोलले की असं असे व्यक्ती आले, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. घरी आले, बसले. ते बोलता मी विषय काढला. म्हटलं काय होते? म्हटलं आमचे ते मोदी बोलले 15 लाख रुपये काहीतरी प्रत्येकाच्या खात्यात टाकणार आहेत. तो हसायला लागला. म्हटलं म्हणजे? तो बोला हो ती स्विस बँक आहे ती, तो तिथलाच नागरिक आहे, जरी मराठी असला तरी नागरिक तिथलाच आहे. तो बोला हो आम्ही धंदा करायला बसलोय, लोकांचे परत पैसे करायला नाही द्यायला नाही बसलोय. उद्या म्हणे आम्हाला अमेरिकेने जरी सांगितलं की आम्हाला या प्रकारचे पैसे परत करा, आम्ही अमेरिकेलाही देऊ शकत नाही, देणार नाही. भारत तर खूप लांबची गोष्ट राहिली. मग असल्या कोणत्याही गोष्टींची कल्पना नसताना नरेंद्र मोदींनी या देशाला खोटं स्वप्न का दाखवलं की तुमच्या खात्यामध्ये, प्रत्येकाच्या खात्यामध्ये मी 15-15 लाख रुपये टाकीन? ते काही लोकांसमोर बोलताना ते काय बोलले आहेत हे बाबांनो, मी तुम्हाला खरंच सांगतोय, हा विषय, ही निवडणूक अत्यंत गंभीर निवडणूक आहे. हा हसण्यावारी नेण्याचा विषय राहिलेला नाही या देशामध्ये. पुढे पुढे मी बोलीनच आपल्याला काय काय घडवतील ती माणसं. पण ही अशा प्रकारची राजकारणी माणसं तुम्हाला येऊन मूर्ख बनवतात, नको ती स्वप्न दाखवतात आणि तुमच्याकडनं फक्त मतं मिळवतात आणि त्याच्यानंतर ते त्याच्याबद्दल चकार शब्द बोलायला तयार होत नाहीयेत. हेच नरेंद्र मोदी एका पत्रकारांसमोर, एका टेलिव्हिजन चॅनल समोर लोक बसलेत, त्यांच्यासमोर काय बोलतायत जरा लावा व्हिडिओ. मेरा स्पष्ट मत है कि दुनिया के देशों में जहां भी काला धन पड़ा है, ऐका, हम सरकार में आते ही एक टास्क फोर्स बनाएंगे, कानूनों में संशोधन करने की जरूरत होगी तो संशोधन करेंगे, नए कानून बनाने की आवश्यकता होगी तो नए कानून बनाएंगे. विश्व के जिन जिन देशों में जहां टैक्स हेवन है, जहां ये पैसे पड़े हैं उससे जानकारी लेंगे, एक एक पाई हम वापस लाएंगे और ये जो पैसे वापस आएंगे उसमें से 5 पैसे 10% अमाउंट जो लोग ईमानदारी से देश को टैक्स देते हैं और विशेष करके जो सैलरी वाले लोग हैं, उनको बेचारे को कोई चारा नहीं है, उनका तो इनकम टैक्स यूं ही कट जाता है. उनको गिफ्ट के रूप में उसमें से 5% 10% मैं वापिस दूंगा.
हे मी तर बोलत नाहीये, हे स्वतः पंतप्रधान तेव्हा पंतप्रधान नव्हते. आता हे सगळं झाल्यावरती ज्या वेळेला त्यांचे पिट्टू ते अमित शहा त्यांना ज्या वेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी पत्रकारांना दिलेलं उत्तर ऐका, जी या देशाच्या थोबाडीत मारलेली आहे, कानफटात मारलेली आहे लोकांनी. तुम्ही ज्या आशा अपेक्षा ठेवून बसलेला आहात ना, ही माणसं किती निर्ढावलेली निर्लज्ज माणसं आहेत बघा. हे तुमच्याशी कशा प्रकारे वागू शकतात ते बघा, आणि किती निर्दयीपणे ती गोष्ट सांगतायत. लावा. ब्लैक मनी भी मुद्दा बना हुआ है. माना आप कह रहे हैं कि हमने तो एसआईटी बना दी थी, हम एक्शन ले रहे हैं और पूरी कार्रवाई हो रही है और काला धन आएगा, लेकिन जो चुनावी भाषण में प्रधानमंत्री ने बात कही उसको वो बार बार दोहरा रहे हैं कि 15 लाख रुपए अकाउंट में क्यों नहीं आ रहे. देखिए ये जुमला है, किसी के अकाउंट में 15 लाख रुपया कभी नहीं जाता, वो उनको भी मालूम है और आपको भी मालूम है और देश की जनता को भी मालूम है. ये जो काले धन वापिस लाकर गरीबों को फायदा पहुंचाने की बात है, उनकी योजनाएं बनती, उनके फायदे के लिए काम होता है, इस माध्यम से पैसा जाता है, किसी को कैश कभी नहीं दिया जाता, वो सबको मालूम है. ये भाषण देने का एक तरीका है, एक जुमला है. मारा शिट्ट्या अजून. मूर्ख बनलात तुम्ही, मूर्ख. ही माणसं येऊन तुम्हाला मूर्ख बनवून गेली. आणि हा देश असल्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्ही हसतो, आम्ही चित्कारतो. आम्हाला काही वाटतच नाही, आम्हाला लाजच वाटत नाही की कोणी येतंय आमच्याशी खोटं बोलतोय, आम्ही याला एक वेगळी स्वप्न दाखवतोय. निर्ढावलेपणे निर्लज्जपणे येऊन सांगतात की असं काही नसतंच, तुम्ही काहीतरी फालतू अपेक्षा ठेवू नका. ते फक्त निवडणुकीच्या तोंडावरती फक्त भाषणामध्ये बोलायच्या गोष्टी असतात. भाषणामध्ये बोलायच्या गोष्टी, आणि म्हणून आपण अजूनही इथेच राहतो, म्हणून आपण अजूनही असेच सडतो. मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही. बिहारमध्ये गेले होते, त्या बिहारमध्ये भाषण करताना काय बोललेत तुमचं तुम्हीच ऐका, नीट ऐका, आकडा ऐका. साथियों, देश में बिहार ही ऐका ऐका एकमात्र ऐसा राज्य था जहां स्वच्छता का दायरा 50% से भी कम था. लेकिन मुझे आज हमारे सचिव श्रीमान परमेश्वर जी ने बताया कि 1 हफ्ते के स्वच्छाग्रह अभियान के बाद बिहार ने इस बैरियर को तोड़ दिया है. पिछले 1 हफ्ते में बिहार में 8,50,000 से ज्यादा शौचालय बनाने का निर्माण कार्य पूर्ण कर दिया है. काय थापा मारला काय लिमिट? 8,50,000 संडास एका आठवड्यामध्ये बांधले. म्हणजे आम्ही त्याचा नीट आकडा काढला तर साधारणपणे 84 संडास एका मिनिटाला होतात आणि 5 सेकंदाला 7 संडास बांधले जातील. 5 सेकंदाला 7 संडास, विक्रमच म्हटला पाहिजे. इतक्या फास्ट होत पण नाही, तितक्या फास्ट त्यांनी संडास बांधले. किती वेड बनवायचं तुम्हाला, तुम्ही वेड व्हायचं, या देशाने वेड व्हायचं काहीतरी. अगोदरच्या नालायकात सांगितलं म्हणून यांच्यावरती विश्वास ठेवला आणि ह्यानी केसानी गळा कापला.
मी काल म्हटलं की इथे माझ्यासमोर आज असंख्य तरुण बसलेले आहेत. काहींच्या हाताला काम असेल, काहींच्या हाताला नसेल. संध्याकाळी जेव्हा घरी जात असतील त्यावेळेला प्रश्न पडत असेल, आई वडिलांना काय तोंड दाखवायचं. घरामध्ये एखादी छोटी बहीण असेल किंवा मोठी बहीण असेल, तिचं लग्न ठरलेलं असेल किंवा ठरवायचं असेल, याच्या हाताला कामं नाहीत. हे असली माणसं येऊन स्वप्न दाखवणार, त्या स्वप्नावरती आम्ही आशा ठेवून बसणार. आम्ही आमच्या आई वडिलांना सतत सांगत राहायचं की नाही नाही होईल, नवीन पंतप्रधान आलाय, हे त्यांनी स्वप्न दाखवलंय, मला नोकरी मिळेल, माझ्या हाताला काम मिळेल. आणि सगळ्याच्या शेवटी काय हाताला पडणार आमच्या? निराशा. प्रत्येकाने यायचे तुम्हाला स्वप्न दाखवायची, आशा दाखवायची, आणि त्याच्यानंतर तुमच्या हाताला जर काही मिळणार नसेल, उपयोग काय हो या गोष्टींचा? आणि त्या सगळ्या जेवढ्या योजना या माणसांनी सांगितल्या, स्वच्छ भारत, टॅक्स गोळा करतायत तुमच्याकडनं, प्रत्येक गोष्टीत टॅक्स गोळा करतायत, भारत स्वच्छ नाही होते. मी तुम्हाला गंगेवरची गोष्ट सांगतो. माझे एक मित्र, त्यांच्या आत्ता एक साधारणपणे 6-8 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, माझे एक मित्र, त्यांच्या पत्नी बनारसला काही त्यांच्या मुलाचं का मुलीचं काही लग्न होतं, त्याच्यामुळे काही साड्या बिड्या घेण्यासाठी म्हणून ते तिकडे गेले. आता तिकडे गेलेच आहेत तर काय करायचं, तर मग कोणतरी त्यांच्या बरोबरचे बोललं, आपण जरा त्या गंगेमध्ये बोटीने जरा फिरू. ही आत्ताची गोष्ट आहे, 6-8 महिन्यापूर्वीची. तर त्या महिला होत्या, सगळ्या भगिनी होत्या, त्या सगळ्या त्या बोटीमधनं फिरायला गेल्या. त्यांनी मला आल्यावरती त्यांनी सांगितलं, मला बोलले की आम्ही म्हणे ज्या बोटीतनं गेलो, थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर आमच्या बाजूनी खालून पाण्यामधनं 3 प्रेतं वरती आली. गंगा साफ करणार होते ना, 20,000 कोटी रुपये. ही आत्ताची गोष्ट आहे. बोटीच्या बाजूनी 3 प्रेतं वरती येतात. कुठे गेले ते 20,000 कोटी रुपये? नोटबंदीमधनं जे काही तुम्ही आज उभं केलं, या देशाने प्रामाणिकपणे रांगेमध्ये उभं राहून, त्याच्यामध्ये जवळपास 100-125 माणसं मेली त्या रांगेत उभं राहून. आणि आज 30 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगते की आमच्याकडे 99.3% पैसे सगळे परत आले म्हणून. मग हाताला काय लागलं? नोटा बंद का केल्यात? भ्रष्टाचार बंद करायचा होता तर मग 1000 रुपयाची नोट बंद करून 2000 रुपयाची नोट काढलीत. असल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी द्यायला तयार नाही. ते आमचे पत्रकार बांधव कुठे गेले? कुठे आहेत? इथे आहेत. या देशातल्या पत्रकारांच्या समोर जायला आमचा पंतप्रधान घाबरतो. पत्रकार प्रश्न विचारतील म्हणून घाबरतात. 1947 साली पंडित जवाहरलाल नेहरू झाल्यापासून, पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यंत या देशातला हा माणूस पहिला पंतप्रधान आहे ज्यांनी 5 वर्षामध्ये एक पत्रकार परिषद घेतलेली नाहीये. कारण मला म्हणे कोण हे पत्रकार, मी कशाला उत्तर देऊ ना. या देशाला उत्तर द्यायला तयार नाही माणूस. देशाला उत्तर द्यायला बांधील पण नाही हा माणूस. ज्या ज्या योजना, जी जी स्वप्न सांगितली त्याच्यावरती निवडणुकीच्या तोंडावरती हा माणूस बोलायला तयार नाहीये. आणि आज निवडणुकीच्या तोंडावरती भारत पाकिस्तान सारखा विषय तुम्ही उभा करता. 4 वर्षापूर्वी मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला बोललो होतो, पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो की 2019च्या निवडणुकीच्या अगोदर नरेंद्र मोदी या देशामध्ये एखादी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील. तो व्हिडिओ आजही युट्यूबवरती आहे. त्यांनी या प्रकारची गोष्ट उभी केली. 40 जवळपास जवान आमचे शहीद झाले. एक RDXने भरलेली गाडी येते आणि आमच्या CRPFचे जवानांचा ताफा चाललेला असताना त्याच्यामध्ये आतमध्ये घुसते आणि आमचे जवान हकनाक मरतात. मग सांगितलं जातं की आमची विमानं गेली आणि बॉम्ब टाकला. या देशाचा एअरफोर्स, या देशाचं पायदळ, या देशाचं सैन्य, याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. ते चुकणार नाहीत. मी काल परवाकडे सांगितलं, ही जी सगळी विमानं असतात ना बाबांनो, ही सगळी विमानं प्रोग्रॅम्ड असतात. हे काय वरून बघून जात नसतात.
कोल्हापूर आलं का, इचलकरंजी आलं का, ही इतकी प्रोग्राम असतात की त्याच्यामध्ये त्यांना संपूर्ण दिलेलं असतं की बरोबर या ठिकाणी इथे बॉम्ब पडला पाहिजे. त्यांना माहिती दिली जाते. माहिती जर समजा चुकीची दिली, आमचा वैमानिक काहीच नाही करू शकत. वैमानिकाला जे टार्गेट दिलंय त्या टार्गेटवरती जेव्हा विमान पोहोचतं तिकडे तो बरोबर बॉम्ब टाकतो. 3:15च्या सुमारास पहाटे हे बॉम्ब टाकल्या गेल्या. सकाळी पहिल्यांदा अमित शहा म्हणाले 250 माणसं मेली. को पायलट होतात का तुम्ही? बसला होतात मागे? अमित शहाना कुठून कळलं 250 माणसं मेली? तिकडचा एक मदरसा म्हणे तो उद्ध्वस्त केला गेला. काय जैश ए मोहम्मद ना त्याचा तो तिकडचा मदरसा. परवा दिवशी माणसं जाऊन आले तिकडे. देशभरातले पत्रकार जाऊन आले. तो मदरसा आहे तिथेच आहेत. मुलं तिथे शिकतायत. जगातले पत्रकार तिकडे जाऊन आले. व्हिडिओ शूट करून आलेत. काय या देशाशी खोटं बोललात पंतप्रधान? तुम्हाला निवडणुकीला विषय पाहिजे म्हणून तुम्ही हा नवीन मुद्दा काढलात. आज पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान सांगतो की नरेंद्र मोदी निवडून आले पाहिजेत. पाकिस्तानचा इम्रान खान सांगतो. जर दुश्मन राष्ट्राकडचा पंतप्रधान जर समजा सांगत असेल की नाही आम्हाला हा पंतप्रधान पाहिजे, तर का पाहिजे? ही काय ऍडजस्टमेंट नाही? गेल्या इतक्या वर्षामध्ये सर्वाधिक जवान आमचे हे मारले गेले या मोदींच्या या 5 वर्षाच्या काळात. पंतप्रधान व्हायच्या अगोदर तुम्ही सांगता लव्ह लेटर पाठवायचं बंद करा, त्यांना गोळीला गोळीने उत्तर द्या. त्यांनी 1 मारला तर आम्ही 4 मारले पाहिजेत म्हणून. आणि हेच पंतप्रधान त्यांच्या शपथविधी सोहळ्याला नवाज शरीफांना बोलवता. कुठेतरी विमानाने जात असताना एकदम तुमच्या लक्षात येतं की आज नवाज शरीफांचा वाढदिवस आहे म्हणून विमान फिरवता आणि तिकडनं तुम्ही नवाज शरीफांच्याकडे जाता, त्याला केक भरवता. त्या जवानांच्या आई वडिलांना काय वाटलं असेल की अरे माझा मुलगा शहीद झाला आणि हा आमचा पंतप्रधान तिकडे जाऊन त्या दुश्मनाला केक भरवतोय, त्याच्याकडची बिर्याणी खातोय. इतकं खोटं बोलणारा माणूस मी खरंच नाही बघितला. या देशातल्या 100-125 कोटी लोकांशी अशा प्रकारची प्रतारणा करणं, अशा प्रकारे खोटं बोलणं. आणि आज तुमच्या समोर येऊन हीच माणसं निर्लज्जपणे त्या जवानांच्या नावाने मतं मागतायत. मी जे तुम्हाला दाखवणार ना बाबांनो, आता हे गंभीर गोष्ट आहे की तुमचा पंतप्रधान, तुम्ही विचार करा, तुमच्या घरामधली जर समजा एखादी व्यक्ती जर गेली, तो जो RDXचा हल्ला झाला त्याच्यामध्ये जर समजा तुमच्या घरातली एखादी गोष्ट गेली, व्यक्ती गेली असती, एखादा जवान गेला असता, तर तुम्ही तोच व्हिडिओ आनंदाने पाहिला असतात का? आणि तोच आमचा पंतप्रधान येऊन आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, देशामध्ये जात आहेत आणि देशामध्ये काय सांगतायत? मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका, जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन भर याद रहने वाला है. हर किसी को पहली घटना याद रहती है. मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? त्या शहीद जवानांच्या नावाने मतं मागतायत.
या देशाला जी स्वप्न दाखवली त्याच्याबद्दल एक वाक्य बोलायला तयार नाही हा माणूस. आणि याच माणसाच्या मनात मी हे जे 2 व्हिडिओज आहेत ना, हे मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये दाखवणार आहे, मुद्दामून दाखवणार आहे की हा माणूस कळतो काय आहे ते. या माणसाच्या मनामध्ये आमच्या जवानांच्या प्रती काय गोष्ट आहे ना, ती एकदा ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल या माणसाच्या मनात जवान. आज जवान तुम्हाला मतदानासाठी दिसत आहेत, पण हाच माणूस जवानांबद्दल, आमच्याच जवानांबद्दल काय बोलला होता, ऐका. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. आमच्या जवानापेक्षा या देशातल्या व्यापाऱ्याचं साहस जास्ती म्हणतायत. एकदा अनिल अंबानीला घेऊन जा ना सरहद्दीवरती, बंदुका पकडून द्या हातामध्ये, घेऊन जा त्या अदानीला. या माणसाच्या मनामध्ये आमच्या जवानाबद्दल काय असतंय हे एका नुसत्या एका क्लिपवरनं कळते की या माणसाच्या मनात काय चालू आहे. 40 मेले काय आणि 200 मेले काय आणि 800 मेले काय आणि 1000 मेले काय, काय फरक पडतोय. आमचं राजकारण चालूच राहणार. आणि हे निर्लज्जपणे आता परत तुमच्या समोर येत आहेत जवानांच्या नावाने मतं मागायला. मध्यंतरी एक आत्ता तरी भाषण केलं, त्या भाषणामध्ये तो फोटो दाखव फक्त त्यांना. हा फक्त फोटो बघा तुम्ही. मागे सगळे आमचे पुलवामामध्ये जे शहीद जे जवान झाले त्या जवानांचे फोटो लावून भाषण करतायत. हे फोटो लावून भाषण करतायत. हे माणसं मी तुम्हाला सांगतो, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही 2 माणसं या देशाला कलंक आहेत. या देशाची लोकशाही हे धोक्यात आणणार. मी तुम्हाला सांगून ठेवतो, आपण हे सगळ्यांना रशियाच्या लेवलवरती घेऊन जायचंय की एक 8, 10, 15 लोक फक्त या देशाचा आर्थिक नाडी सांभाळतील. सगळे उद्योगधंदे फक्त एक 8, 10, 15 लोकांच्या हातामध्ये असणार. दुसरं कोणी ह्याच्यामध्ये पडणार नाही. उद्या तुम्ही जर समजा उसावरती आंदोलन केलं, चिरडून टाकू, मारून टाकतील. उद्या तुम्ही यंत्रमागावरती आंदोलन केलं, चिरडून टाकतील, मारून टाकतील. या देशातली लोकशाही यांना संपवून टाकायची आहे. आणि हीच या गोष्टींची यांनी सुरुवात केली. सुप्रीम कोर्टाला हात घातला पहिला. जेवढ्या म्हणून ज्या या देशातल्या संस्था, या संस्थांना हात घातल्या. सुप्रीम कोर्टाला हात घातला, RBIला हात घातला. लोकशाही म्हणून जो काही ढाचा या देशामधला तो सगळा उद्ध्वस्त करून टाकायचा. हीच गोष्ट 1930, 31, 32 साली ॲडॉल्फ हिटलरने केली होती जर्मनीमध्ये. हे जे आज बोलतायत ना नरेंद्र मोदी, तुमच्या समोर येऊन रेडिओवरती बोलतात ना मन की बात, हे ॲडॉल्फ हिटलरने त्यावेळेला सुरू केलं होतं. रेडिओवरती भाषणं व्हायची त्याची, दर महिन्याला भाषण व्हायचं. त्यांनी तेच केलं होतं त्यावेळेच्या. त्यावेळेला काही टेलिव्हिजन चॅनल्स नव्हती, पण वर्तमानपत्र, सगळ्या वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी बंद करून टाकली. जेवढे पत्रकार होते बंद करून टाकले. हे जे आता चालू आहे ना, हे जे तुम्ही आता जे चित्रपट पाहिलेत ना, हे सगळे चित्रपट गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड, नरेंद्र मोदी स्पॉन्सर्ड पिक्चर बघितले तुम्ही. हा उरी, पॅडमॅन, त्याच्यानंतर जे बघितले ना तुमच्याकडे येऊन गेले, हे सगळे ह्यांच्या प्रचाराची तंत्र आहेत. हेच एक्झॅक्टली हीच गोष्ट ॲडॉल्फ हिटलर ही त्यावेळेला करायचा. त्याच्या प्रचारासाठी म्हणून तो फीचर फिल्म्स काढायचा, त्याच्या जर्मन फिल्म्स काढायचा आणि लोकांपर्यंत पाठवायचा. लोक फिल्म बघायचे आणि त्या फिल्ममध्ये तो मेसेज असायचा. हीच गोष्ट आता सध्या चालू आहे. एक खोटं जर समजा तुम्ही 10 वेळा बोलत राहिला तर ते खरं वाटायला लागतं. ही गोबेल्स नीती आहे. हा हिटलरचा जो माणूस होता गोबेल्स, ही त्याची नीती होती. हे ते सगळं चक्र अख्खं या भारतामध्ये फिरवण्याचं काम सुरू आहे. पंतप्रधान व्हायच्या आधी कळलं नाही या देशाला, पण वर्षभरात हा माणूस कळायला लागला की हा माणूस काय. आणि आता तर स्पष्टच झालंय की या माणसाने काय करून ठेवलंय. जगभरातली वर्तमानपत्र बोलतायत
की या माणसाने संपूर्ण अख्खी या देशाची संपूर्ण अर्थकारण बिघडवून टाकलं. हे स्पॉन्सर्ड पुरस्कार मिळतात त्यांना आता. मी आज जो तुमच्या समोर इकडे आज भाषणासाठी उभा आहे ना माझा उमेदवार आहे ना माझा पक्ष आहे. मी आज तुम्हाला फक्त सांगण्यासाठी आलोय, बाबांनो बेसावध राहू नका. हा देश एकदा फसला, पुन्हा फसू नका. माझ्या माता भगिनी इकडे आलेल्या आहेत. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, 2014ला जे झालं ते झालं. ते एक वाईट स्वप्न होतं म्हणून सोडून देऊ आपण. पण या देशाने वेगळा विचार करणं गरजेचं आहे. या देशाच्या राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं नष्ट होणं गरजेचं आहे, जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी म्हणून तुम्ही इथे कामाला लागणं आवश्यक आहे. जेव्हा कधी मतदान असेल त्यावेळेला आपण मतदानाला आपण व्यवस्थित जागृत राहावं एवढीच फक्त विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सर्वांनी थांबायचं आहे, राष्ट्रगीत होईल. माझी सर्वांना नम्र विनंती आहे, इथे ज्या माता भगिनी आलेल्या असतील त्यांना जाण्यासाठी पहिल्यांदा मार्ग करून द्यावा. धन्यवाद.